आफ्टरनून फ्रेंड्स. आज परी तू पाणीपुरी खायला आले आहेत आणि त्यांना स्कूलची ॲक्टिव्हिटी करायची होती. तर मग क्रिसमस ट्री आणि सॅन्टा त्यांना करायचा होता. तर मग परीचे पप्पा घरी आले तर दादूची परीची खुशीची अशी मस्ती चालली होती त्यांच्यासोबत. दादू आगाऊपणा करत होता. आगाऊपणा म्हणजे खूपच आगाऊपणा करत होता. बॅट बॉल खेळत होता, कॅच खेळत होता. मध्ये दिदू येत होती. दादूचा लाड करत असल्यामुळं ती शायनिंग मारत होती जास्तची पप्पासोबत. दादू बॅट बॉलच्या नादी लागला होता. आणि मग ते थोडा वेळ बसल्यानंतर मग मी आणि खुशी आम्ही दोघीजणी त्यांच्यासोबत चौकामध्ये शॉपमध्ये गेलो होतो. त्यांना ॲक्टिव्हिटीसाठी काय काय सामान लागते ते बघायला. मग क्राफ्ट पेपर वगैरे आणि क्राफ्ट पेपर गम वगैरे पण हे सगळं घेतलं. तिथं चाललेलं की टॉय सेट घे म्हणून. तिने बघितला होता टॉय सेट. तर मी म्हटलं टॉय सेट नको. मग असे क्रिसमसचे छान छान छोटे छोटे गिफ्ट्स वगैरे आले होते ते बघत होते. पण म्हटलं आत्ता नाही, त्यांना होममेड करायचं आहे. तर मग असं म्हणजे खुशी तर झोपली होती. त्याच्यामुळं परी आणि आम्ही करत होतो दुपारी. मग ती म्हटली मीच ट्राय करते. मग तिला कटिंग वगैरे करून दिलं तर शेप्स. मग त्याच्यामुळं ती करत होती. मग थोडंसं केलं ते मी. पण नंतर मग दादू उठला त्याच्यामुळं आम्ही सगळं सामान ठेवून दिलं. कारण की तो काढत वगैरे तर काय नाही, पण मध्ये मध्ये करतो. त्याच्यामुळं मग म्हटलं काय काढलं वगैरे तर ती रडलं. मग तिचं ती तयार करत होती. तिने सगळं असं सेट करून ठेवलं होतं. मग थोडा वेळ फ्रेंड्ससोबत खेळली. कारण की मग त्यांना खेळायला वगैरे टाईम भेटत नाही. ट्युशनमध्ये स्कूलमध्ये सगळा टाईम जातो. त्याच्यामुळे मग तिला म्हटलं फ्रेंड्स आल्या तर ते ठेव आणि थोडा वेळ खेळ. अभ्यास वगैरे सकाळीच केला होता त्यांनी. मग थोडंसं फ्रेंड्ससोबत मस्ती करत होती. दादू पण खेळत होता. आणि मग बाकीची ॲक्टिव्हिटी त्यांना जेवण वगैरे चारलं आणि मग परी आणि आम्ही ते पूर्ण केलं. तर असं तिने तिच्या पद्धतीने छान क्रिसमस ट्री